पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे दोन्ही हात पूर्णपणे वर करत थोडी वेळ डोळे बंद करून स्वर्गातील पित्याचा जवळचा अनुभव आता आपण स्वीकार करायचा आहे. अगदी जवळून हालेलुया हालेलुया येशू ख्रिस्त प्रत्येक तुझ्या लेकराला तुझा अनुभव तुझा जवळचा अनुभव सगळ्या वाईटापासून तुझ्या लेकरांचे तू बचाव कर. हालेलुया 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 हालेलुया. अनुवाद ग्रंथ 4 अध्यायातील पहिले वचन. आता हो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते पाळावे, म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हे जे वचन आता आपण ऐकलेलं आहे हे वचन खूप महत्वाचं वचन आहे. म्हणून सर्व लोक उजवा हात वर करू त्यांच्या मागे आपण बोलूया. आता अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे शिकवित आहे ते पाळावे, म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्या. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, तुम्ही तुमच्या घरी राहत आहे तेव्हा तुम्ही कसा राहत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या घरी आहे तेव्हा तुम्हाला काय वाटते? तुम्हाला कसं वाटते? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या गावात राहत आहे तेव्हा तुम्हाला कसे वाटते? प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या घरात बाहेर पडता आहे तेव्हा तुम्हाला कसे वाटते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजायला थोडा कठीण असलेला प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या प्रश्न थोडा वेगळा रीतीने विचारला तर तुम्हाला आता अजून जरा कल्पनामध्ये समजणार. हालेलुया. एक अनोळखी माणसांच्या घरी तुम्ही गेला तर तुम्हाला कसे वाटणार? तिकडे तुम्हाला मी इकडच्या कोण आहे म्हणून वाटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. तुमचा गाव सोडून दुसरा कुठलं तरी एखाद्या गावामध्ये तुम्ही फिरताय तेव्हा तुम्हाला कसं वाटणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परमेश्वराने ही जे जग आहे हे जग आणि
यातील सर्व काही देवाच्या लेकरांना वाग्दान म्हणून दिलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. इथे देवाची लेकरं चालता फिरता त्यांना अनुभव यायला पाहिजे, हे सर्व माझा आहे. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. स्वतःच्या घरी जसे वाटत आहे तसे घराबाहेर पण तुम्हाला वाटू शकतो. हालेलुया. जेव्हा देवाचा हृदय आपल्याला जाणायला भेटत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आम्ही मिशनरी लोक, आम्ही फादर लोक गाडीतून वर प्रवास करताना वगैरे आम्हाला माहिती आहे हे सर्व आमचं आहे. आमचा म्हणजे कोणाचा? आमचा म्हणजे कोणाचा? हालेलुया. हे देवानी आम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये काही लोक आहेत जे देवासाठी उभे राहणार आहे. हालेलुया. या जगामध्ये असे काही लोक आहेत जे देवाच्या विरुद्ध उभे राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते काहीही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे लोक असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला ओळखलेले लोक त्यांच्या डोळ्यात बघून त्यांना सांगणार, एक दिवस तू स्वतः होऊन ओळखणार तुझा देव कोण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. या जगाचा खरा हक्क देवानी देवाच्या लेकरांच्या हातात दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कोण आहे याचा जाणीव मला असेल तर, प्रेज द लॉर्ड, मी या जगाचा मालक असलेल्या परमेश्वराचा आणि माझं नातं काय आहे म्हणून ओळखून त्या नात्याने या जगाला मी स्वीकार करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण वाचलेले जे अध्याय आहे त्या अध्यायातील काही महत्त्वाचे वचन आता आपण पहिल्यांदा एकदा असं वाचत जाऊ. अनुवाद ग्रंथ 4 अध्यायातील 6 वचन. तुम्ही जे काळजीपूर्वक पाळावे, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणाले की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या जगामध्ये आपण जसे चालतो फिरतो, हालेलुया, हालेलुया. आपल्याकडे बघणाऱ्या लोकांच्या डोळ्यात एक विशेष काहीतरी आपल्याला दिसायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ते लोक आपल्या डोळ्यात बघताना हे सांगायला पाहिजे काही लोक काहीतरी विशेष आहे. हालेलुया. हे लोक आमच्यासारख्या नाहीये, हे लोक काहीतरी विशेष लोक आहेत. हालेलुया. परत एकदा वाचणार, तुम्ही ध्यानपूर्वक ऐका आणि ते वाचन समजायला प्रयत्न करा. अनुवाद अध्याय 4 वचन 7. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावे, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. देवाचे वचन जेव्हा आपण जाणतो आणि ते पाळतो तेव्हा आपण किती समंजस लोक आहोत, आपण केवढे निराळे लोक आहोत म्हणून आजूबाजूला चालणारे फिरणारे लोक आपल्याबद्दल त्यांच्या मनांची ओळख होणार. हालेलुया. 7 वचन वाचा. कारण आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करीतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो.
याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. ही आपली ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. इस्रायल लोकांच्या सोबत चालणारा फिरणारे लोक खरोखर ओळखत होते की हे जे लोक आहेत यांचा देव एक विशेष देव आहे. हे लोक एकदा हात मारलं तर लगेच त्यांना कळते आमचा देव आमच्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. आमचा देव आमच्या जवळ आहे आणि आमचा देव आमच्या प्रार्थना ऐकत आहे. या गोष्टी इस्रायल लोकांच्या शेजारच्या लोकांना लगेच कळायचं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसा प्रकारे देवाचा आणि आपले जर आपण संबंध बरोबर जुळवून ठेवलं, हालेलुया, Hallelujah. तर एक सुंदर वचन आपण ध्यानामध्ये ठेवू शकतो. ते आहे 35 वचन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 35 वचन वाचा. परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले. हालेलुया. Hallelujah. परमेश्वरच आमचा देव आहे, दुसरा कोणीही नाही. हालेलुया. Hallelujah. एकदा दोन्ही हात वर करत अंधकरणापासून, हालेलुया, ते अंधकरणापासून आतून यायचं, वरच्या वर नाही, आतून हे वचन यायला पाहिजे. 35 वचन एकदा वाचा. परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले. हालेलुया. 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 परमेश्वराला असे लोक आवडत आहे जे लोक परमेश्वर कोण आहे म्हणून ओळखत आहे आणि त्यांच्या नावाने त्यांच्यासाठी जीवन जगणारे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. मी लता रॉयल फर्नांडिस मोरगाव परिषदेतून आलेली आहे. माझी सगळ्यात पहिली साक्ष अशी आहे की कोरोनाच्या काळामध्ये आमच्या संपूर्ण परिवाराला कोरोना झालेला आणि आमच्या सगळ्यांना किती म्हणजे मला पण आहे, माझ्या मुलीला पण सर्दी खोकल्याचा त्रास आहे, माझी सासरे पण डायबिटीस पेशंट आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा आम्हाला कोणालाही ॲडमिट होण्याची गरज म्हणजे लागली नाही आणि ते फक्त म्हणजे फादरांचे व्हिडिओ आम्ही रोज पाहत होतो आणि सतत प्रार्थना, रोजरी, बायबल वाचन आणि यातून आम्ही सर्व आमचा परिवार यातून मुक्त झालो. म्हणून त्याबद्दल मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते. ही माझी पहिली साक्ष. त्यानंतर दुसरी साक्ष अशी आहे की एकदा माझे मिस्टर इथे कामानिमित्त इथे आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला आणि फादरांना आशीर्वाद देण्यासाठी माझ्या मुलीला आणि मला आशीर्वाद फादरांनी दिला आणि त्यावेळेला माझ्या मुलीला त्यांनी सांगितलं की तुझं पाठीमध्ये, आणि त्यावेळेला त्यांनी मिस्टरांच्या पाठीवरती हात फिरवला की इथपासून इथपर्यंत जे तुझं दुखणं आहे ते येशू आता बरे करून देत आहे, हा असा आशीर्वाद दिला. आणि बरोबर त्या दिवशी त्या रात्री माझी मुलगी पूर्ण रात्र झोपली नव्हती, तिचं पूर्ण पाठ दुखत होती, कंबर दुखत होती आणि हा खरोखर हा एक अनुभव तिला देखील आलेला आहे आणि त्या तेव्हापासून तिचा देखील तो विश्वास खूप वाढलेला आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे इथे येण्याचं जे सौभाग्य आम्हाला लाभलं ते म्हणजे आम्ही अचानक रविवारी दुपारी 1-1:30-2च्या सुमारास आम्हाला कळलं की बसमध्ये सीट आहे, जागा अवेलेबल आहे आणि आम्ही सर्वांनी जी तयारी केली आणि पटापट आमच्या गावातील जवळजवळ 9 मेंबर आम्ही तयार झालो आणि संपूर्ण आमचं आम्ही सर्वजण इथे आलो
खरोखरी परमेश्वराची एक योजना होती आमच्यासाठी इथे येण्याची आणि त्याबद्दल मी देवाचे आणि उद्या मातेचे आभार मानते. सिस्टरचे फादरांचे सतत प्रार्थना करणारे सर्वांचे मी आभार मानते. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. तुमच्यामध्ये कोणाचा तरी घसा दुखत आहे, घशाचा एका बाजूला त्रास आहे, हालेलुया. तसा प्रकारे एका कानाला तक्रार होत आहे. येशू तुमचा कान आणि घसा, डोळे, नाक, छाती, किडनीचा भाग, हालेलुया, पोटाचा कालचे भाग, हालेलुया, पायाच्या गुडघ्याचा भाग, या सर्व ठिकाणी अनेकांना प्रभू परमेश्वर आता कृपा देत आहे. डोळे बंद करा, दोन्ही हात वर करा. तुमच्यावरती एक मुलगा उदरपट्टीचा काम करतो, ते जीवन जात होते, मनमानीचा जीव जात होते. कोणालाही न कळवता अधूनमधून जाऊन दारूवर निघेला आहे, तरी कोणाला दिसत नाही असा प्रकारे बसलेला आहे. हालेलुया. त्या व्यक्ती स्वतःला ओळखावं म्हणून देव चिन्ह देत आहे. त्या व्यक्तीला संडास जावे म्हणजे तक्रार करणार. हालेलुया. परमेश्वर आता त्या मुलाला एक विशेष आशीर्वाद देत आहे. परमेश्वराची कृपा देत आहे. तुझा दारू, वाईट सवय सर्व सुटणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी म्हणजे तिघांना लग्नाच्या विषयी जे अडथळण आहे ते पवित्र आत्मा आता दूर करून लग्नाविषयाचे अडथळे दूर करून तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी त्वचेच्या संबंधात जो एक त्रास आहे त्याचा दूर करून तुम्हाला आशीर्वाद देत आहे. मुलींमध्ये काही लोकांना मासिक पाळीच्या संबंधामध्ये जे त्रास तक्रार आहे ते एक काटासारखा त्रास म्हणून मागे लागलेला आहे. परमेश्वर पवित्र आत्मा या त्रासातून जाणाऱ्या त्या मुलीला त्या समस्यापासून कायमच्या सोडवत आहे. डोक्याचा अर्ध डोकं खूप त्रासातून जात आहे अशा व्यक्तीला परमेश्वर आता सोडवत आहे. अर्धा डोक्याचा त्रासातून सोडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.